मित्रांनो, एक पक्षी पावसाळ्यात त्याची अंडी घालण्यासाठी निवारा शोधत होता. निवारा शोधत असताना त्याला दोन झाडे दिसली. त्याने पहिल्या झाडाला विचारलं, मला अंडी घालायला इथे आसरा द्याल का? त्या पहिल्या झाडाने स्पष्ट नकार दिला. तो पक्षी नाराज होऊन दुसऱ्या झाडाकडे गेला, पण दुसऱ्या झाडाने त्याला होकार दिला आसरा देण्यास. तर त्या पक्ष्याने त्या झाडावर अंडी दिली, मुलं जन्माला घातली, पिलं जन्माला घातली. आणि काही दिवसांनी जोरात पाऊस सुरू झाला. पाऊस एवढा मुसळधार होता की त्यात ते पहिलं झाड ज्याला पक्ष्याने नकार दिला ते कोलमडून पडलं. पक्ष्याने त्याच्याकडे बघितलं आणि त्याला टोमणा मारत म्हणाला, हे तुझे कर्म, तू मला नकार दिला ना, देवाने तुला ही शिक्षा दिली. ते कोलमडलेलं झाड त्या पक्ष्याकडे हसून म्हणालं, या पावसाळ्यात मी तर जगणारच नव्हतो. माझ्यामुळं तुझी पिलं आणि तू जीवानिशी गेले असते, म्हणून मी नकार दिला. पक्ष्याने काही क्षण त्याच्या पिलांकडे बघितलं आणि त्याला अश्रू अनावर होऊन काहीतरी जाणवलं. थोडक्यात मित्रांनो, कुणाचा नाही म्हणजे अहंकार समजू नये किंवा गैरसमज करू नये. म्हणजे त्यामागचं काही चित्र आपल्याला कदाचित माहीत नसतं. कोणाच्या नाहीमध्ये आपलं चांगलं दडलेलं असतं हे आपल्याला कदाचित माहीत नसतं. त्यामुळं कोणाचं नाही म्हणजे नाही समजू नका. हाच या छोट्याशा कथेचा सार.